नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कल्याण द्वारली येथील सामान्य कुटुंबातील वैष्णवीने घेतली यशाची भरारी। कल्याण पूर्व परिसरातील द्वारली गावची सुकन्या वैष्णवी रामदास म्हात्रे हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तिच्या कुटुंबीय आणि तिच्या गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। त्याचबरोबर गावच्या वैष्णवीने गावातील सर्वांची अभिमानाने मान उंचावली आहे। तिची आई अरुणा म्हात्रे आणि बाबा रामदास म्हात्रे यांचेही आपल्या मुलीच्या या यशामुळे मन भरून आले आहे। एखाद्या सामान्य कुटुंबातील मुलगी जी तिच्या मेहनतीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर यश संपादन करते, त्यावेळी तिच्या घरच्यांबरोबरच गावकऱ्यांनाही अभिमान वाटत असतो। अशाच प्रकारची ही कुमारी वैष्णवी आहे, कारण अतिशय सामान्य कुटुंबातील खूप मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने यश संपादन केले आहे। सुरुवातीपासून जिल्हा परिषद शाळेत शिकणारी वैष्णवीने इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण गावातल्या द्वारली शाळेत घेतले। आजकाल इंग्रजी माध्यमाचे फॅड असतानाही जिल्हा परिषद शाळेत शिकणारी वैष्णवीने हे दाखवून दिले आहे की यश मिळवण्यासाठी आपण किती भारीतल्या शाळेत जातो हे महत्त्वाचे नाही, तर आपण कशा प्रकारे शिक्षण घेतो यावर सर्व आपले यश अवलंबून आहे आणि वैष्णवीने हे सिद्ध केले आहे। कुमारी वैष्णवीचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे आणि तिला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देत आहेत। वैष्णवीने शालेय जीवनापासूनच ठाम निश्चय केला होता भारतीय पोलीस दलात अधिकारी बनण्याचा। यासाठी तिच्या आईवडिलांनी व ग्रामस्थांनी कौतुकास्पद प्रेरणा देऊन तिचे मनोबल वाढवले। तिला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शरीर सौष्ठव आणि खडतर जीवघेणे प्रशिक्षण पार करावे लागले। विविध पोलीस दलातील प्रशिक्षण घेऊनही एक जनतेचा संरक्षक म्हणून सैनिक म्हणूनच काम करावे लागते व हळूहळू प्रशिक्षण घेत पुढे जाऊन देशाच्या पोलीस दलाची कमांड सांभाळून देशसेवेचे व्रतही स्वीकारण्याचे प्रण करीत आहे। वैष्णवीचे मनोबल वाढवण्यामध्ये आई अरुणा रामदास म्हात्रे, वडील रामदास शंकर म्हात्रे, आजोबा भगवान बाबू फुलोरे आणि आजी सखूबाई फुलोरे या वडीलधाऱ्या माणसांबरोबरच गावकऱ्यांनी तिचे आत्मविश्वास वाढवण्यास मदत केली। तिच्या येणाऱ्या पुढील सर्व यशासाठी सर्व स्तरातून तिला शुभेच्छा मिळत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण, रायगड।